नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहापूर परिसरातील घरांवर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भगवे ध्वज आणि पताका हटवण्याचा प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांकडून शनिवारी झाला. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांना या परिसरातील तरुणांनी चांगलेच धारेवर धरले. शिवजयंती निमित्त आम्ही हे भगवे ध्वज लावलेले आहेत, कोणत्याही पक्षाचा हा ध्वज नाही, तेव्हा हे कशासाठी, असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे आता मराठी भाषिकांच्या घरावरील भगवे ध्वज व पताका हटवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप या परिसरातील मराठी भाषिकांनी केला आहे. जमिनीच्या वादातून दोघांचा खून करण्यात आल्याची घटना दौडवाड तालुका बैलहोंगल येथे घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. महादेव कल्लाप्पा हल्लनावर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 9वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 19 सप्टेंबर 2013 रोजी 5:30च्या सुमाराला जात असताना आरोपी महादेव याने कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी सोडवण्यासाठी आलेले आई रुद्रव्वा हल्लनावर आणि परमेश हल्लनावर हे जखमी झाले. तर या हल्ल्यात अर्जुन आणि सिद्धाप्पा यांचा मृत्यू झाला होता. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार RM चौगुले यांना APMC मार्केट यार्ड येथील व्यापारी वर्गाने जाहीर पाठिंबा दिला असून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. शनिवारी सकाळी मार्केट यार्डमध्ये पदयात्रा काढण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व्यापारी वर्गांतर्फे RM चौगुले यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा स्कीम नंबर 51 बुडा कॉलनी पाईपलाईन रोड गणेशपूर येथे आज प्रचार दौरा झाला. येथील रहिवासी संघाच्या सदस्यांशी उमेदवार राजू सेठ व माजी आमदार फिरोज सेठ यांनी संवाद साधला. यावेळी माजी आमदार फिरोज सेठ यांनी आमदार असताना बेळगाव उत्तर मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली आहेत. काही कामे राहिली आहेत, ती पूर्ण करण्याची संधी आता पुन्हा मिळाली आहे. आपले बंधू राजू सेठ यांना मत देऊन विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जनतेतून भरघोस पाठिंबा मिळत आहे. आज अशोकनगर, रेणुकानगर, न्यू रेणुकानगर, रेव्हेन्यू कॉलनी, मालिनी नगर, रामनगर या परिसरात भाजपचे उमेदवार पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. मतदारांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. यावेळी पाटील यांनी येणाऱ्या काळात पाण्याची समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. भाजप प्रमुख मुरुगेंद्र गौडाय पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री बोम्मई आणि येडियुरप्पा यांनी केलेले कार्य आम्हाला साथ देईल. 25,000हून अधिक मताधिकांनी आम्ही निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने गॅरंटी कार्ड देण्याची घोषणा केली असून ही योजना पूर्णपणे फसवी आहे. तसेच योजना पूर्ण करण्यासाठी 60,000 कोटींची गरज आहे. ही रक्कम उपलब्ध होणार नाही हे त्यांनाही माहीत आहे. या निवडणुकीमध्ये आपला पराभव हा निश्चित आहे हे ओळखून गॅरंटी कार्डची घोषणा केली असल्याचा आरोप माजी मंत्री तसेच अरभावी मतदारसंघाचे उमेदवार भालचंद्र जारकीहोळी यांनी केले आहे. कागवाड मतदारसंघातील मदभावी येथे कागवाडमधील भाजप उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांची प्रचार पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. अमर येळ्ळूरकर यांना दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी अमर येळ्ळूरकर यांनी प्रचार फेरी काढली. खडक गल्ली, भडकल गल्ली, चव्हाड गल्ली या परिसरात फटाके फोडून जल्लोषी स्वागत करण्यात आले.
घरोघरी जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मते देण्याची विनंती केली. परिसरात महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. या प्रचारात समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जनतेसाठी गेल्या 5 वर्षात मी केलेलं कार्यच माझ्या पाठीशी असून निवडणुकीत माझ्या विरोधात उभे असलेल्यांनाही मी शत्रू मानत नसल्याचं मत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केलं. तसेच मतदारसंघातील कोणत्याही कोपऱ्यात नजर फिरवली तर माझ्या हातून घडलेलं विकास कार्य दिसून येईल. करोना, महापूर सारख्या कठीण परिस्थितीत मी जनतेसोबत होते. तसेच महागाई धोरण, डिमॉनिटायझेशन, शिक्षक नियुक्ती आदी मुद्द्यांवर त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या प्रसंगी त्यांचे बंधू व MLC चन्नराज हट्टीगोळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विकासाच्या नावाखाली निसर्ग संपदेने नटलेल्या कणकुंबी भागाचे लचके तोडणाऱ्या कर्नाटक शासनापासून भागाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना मत द्या, असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास बेळगावकर यांनी केले. कणकुंबी येथे खानापूर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या पदयात्रेत समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोगनोळी तपास नाक्यावर कारमधून योग्य कागदपत्रे नसल्याने 2,30,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. निपाणी ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. सदर कार गोव्याहून सोलापूरकडे जात होती. मध्यरात्री 1च्या सुमारास कोगनोळी तपासणी नाक्यावर कारची झडती घेतली असता कारमध्ये ही रोकड आढळून आली. खानापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा प्रचार दौऱ्याचा झंझावात सुरू असून आमटे व चिखले येथे त्यांच्या प्रचार सभा पार पडल्या. या प्रसंगी त्यांनी जनतेशी संवाद साधला. जनतेच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी आपले बहुमत देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी केलं. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रमुख अधिकारी, चिखले गावातील महिला कार्यकर्त्या व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य आपण आजपर्यंत दिले आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून कार्य केले. याचीच पोचपावती म्हणून गावोगावी प्रचार सभांना सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. निपाणी शहरातही प्रत्येक प्रभागात मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून आपण भारावून गेलो आहोत. एक संधी दिल्यास निपाणी मतदारसंघाला लागलेला भ्रष्टाचाराचा कलंक पुसून मतदारसंघाचे नंदनवन करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांनी केले. निपाणीतील हरिनगर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार, नंदू अक्की, अण्णा चोरगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवा वर्ग उपस्थित होता. निपाणी विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक सर्वसामान्य, दीनदलित, गोरगरिबांच्या अस्तित्वाची लढाई आहे. अशा वेळी आपल्या स्वाभिमान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मताचा सार्वभौम अधिकार जपण्यासाठी या निवडणुकीत भांडवलशाही झुगारून काका पाटील यांनाच निवडून देण्याचे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे यांनी केले. येथील वॉर्ड क्रमांक 27 येथे निपाणी शहर युवक काँग्रेस वतीने आयोजित गॅरंटी कार्ड वाटप व कोपरा प्रचार सभेत बोलताना केले. यावेळी उगळे म्हणाल्या की आज भाजपच्या राज्यात सर्वत्र हाहाकार माजला आहे. यावेळी सुप्रिया पाटील, उमा पाटील, प्रतीक शहा, अवधूत गुरव, प्रमोद पाटील व कार्यकर्त्यांनी विचार व्यक्त करून काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.